नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. आपले सर्वांना शुभ सकाळ. आज सकाळचे झालेले आहेत ऑलमोस्ट 9:10 झालेत. आत्ताशी जस्ट मी आत्ताच उठलो. तुम्ही जसं पाठीमागे खाली बघताय बिछाना वगैरे पडलेला आहे. आत्ता जस्ट उठलेलो आहे आणि कालचं व्लॉगिंग, कालचं म्हणजे एक दिवस आपला स्किप झालेला आहे. काल ऑलमोस्ट आय थिंक डे 4 होता का डे 5 होता काल. डे 5 आपला मिस झालेला आहे. आज आहे डे 6, परंतु आता ह्याला अपलोड करताना डे 5 मध्ये अपलोड करावं लागणार, कारण आपलं ऑब्व्हियसली मी तुम्हाला जसं सांगितलं डे 5 हा मिस झालेला आहे. त्याच्या मागचं कारण म्हणजे अक्षय तृतीया. सॉरी, अक्षय तृतीया त्याच्या मागचं कारण. कारण तुम्हाला जसं मी काल सांगितलं की आपल्याला लवकर जॉबला बोलवलेलं आहे, लवकर जायचं आहे. आता मी B2C कंपनीमध्ये काम करतो. B2C म्हणजे बिझनेस टू कस्टमर, ह्या चेन लाईन मध्ये काम करत होतो. त्याच्यामुळे अक्षय तृतीयामध्ये भरपूर सारे कस्टमर्स येत असतात, भरपूर सारे कस्टमर्स क्लायंट्स यांना अटेंड करावं लागतं. आणि अक्षय तृतीया किंवा दिवाळी झाली, दसरा झालं किंवा इतर सणसूद झाले, तर त्या गोष्टींमध्ये किंवा त्या सणांमध्ये B2C ह्या लाईनमध्ये जी लोक काम करतात त्यांना माहीत असेल की ह्या दिवशी तर बिलकुल सुट्ट्या भेटत नाही. सणासुदीच्या सुट्ट्या नसतात. हा, सणासुदीच्या नंतर सुट्ट्या असतात. तर त्यामुळे काल मला अक्षय तृतीयामुळे व्हिडिओजच बनवता आला नाही, कारण मी गेलो होतो दुपारी 12 वाजता आणि घरी आलोय रात्री 11 वाजता. 11 पण नाही, 11:30 12 वाजता मी घरी आलोय. 12 वाजता जॉबवरून सुटलो आणि 12:30 वगैरे वाजले होते. जेवण केलं आणि 1 वाजता घरी आलोय. हे एक्झॅक्ट टायमिंग आहे. त्याच्यानंतर एवढं टायर्ड झालो होतो, कारण दिवसभर आपलं स्टँडिंग जॉब आहे. तर त्यामुळे थोडंसं शरीर हे टायर्ड होऊन जातं, थोडंसं थकवा होतो. तर त्या कारणांमुळे कुठेतरी व्हिडिओ बनवता आला नाही, एवढं तुम्ही समजू शकता. कारण जॉब पण आपल्याला फार महत्त्वाचा आहे. यूट्यूब हे अर्निंग अजून होत नाहीये जेवढी अर्निंग व्हायला पाहिजे. त्यामुळे मी फर्स्ट प्रायोरिटी हे जॉबला दिले. मी म्हटलं जाऊ दे, एक दिवस स्किप झालं, लोक पण समजून घेतील, एवढी तर लोक शहाणी असतातच. तर त्यामुळे मी एक दिवस स्किप केला. बाय द वे, आजचा दिवस खूप एनर्जेटिक आहे, कारण मी रात्री आल्या आल्या काही केलं नाही, बाहेरूनच जेवण करून आलो होतो. काय माहिती रे, सकाळचं कोण पत्रावरती चढतं असा आवाज येत असतो. ओके, ते सोडा. तर मी हे विचार करतो की आजचा दिवस खूप एनर्जेटिक आहे, खूप छान आहे, कारण रात्री मी काहीच केलं नाही, जेवण वगैरे बाहेरूनच करून आलो होतो. त्याच्यानंतर मग खूप छान पद्धतीने कालचा दिवस गेला, एनर्जेटिक गेला. आजचा दिवस देखील मस्त झोपलो आणि आता उठलेलो आहे. आता पाणी आलेलं आहे, पाणी आपल्याला भरायचं आहे. म्हणजे मी 2 बालद्या तर ऑलरेडी भरायला ठेवल्या होत्या, पण पाणी भरलेलं आहे. परंतु आता लादी पुसायची आहे, कारण काल मी लादी पुसू शकलो नाही. धावपळीच्या ह्याच्यामध्ये लादी पुसता आली नाही. परंतु आज लादी पुसूया आपण, आणि लादी पुसून झाल्यानंतर आंघोळ करूया. आणि सोबत सोबत लादी पुसत असताना आपल्याला खिचडी एका साईडला बनवायला ठेवायची आहे. कारण इथे तळेगावमध्ये मी बघितलं, म्हणजे हे माझं ऑब्झर्वेशन आहे की तळेगावमध्ये खूप गोष्टी हे महाग आहेत. म्हणजे हे बाकीच्या गोष्टी तुम्हाला तिकडे पुढे सांगतो व्लॉगिंगमध्ये. आधी आपलं बिछाना उचलतो, आणि तळेगावमध्ये नेमकं काय महाग आहे, कसं सिच्युएशन्स आहे, एखादा बॅचलर मुलगा इथे कसा राहू शकतो, किंवा कशा पद्धतीने त्याला सर्व काही मॅनेज करावं लागणार, हे सर्व सांगतो. पहिले बिछाना उचलून घेतो. तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता बिछाना हा उचललेला आहे. आता फटाफट झाडू मारून घेतो, क्लीन करतो सर्व काही, आणि त्याच्यानंतर लादी पुसायची आहे. पण त्याच्या आधी आपण एका साईडला खिचडी बनवायला ठेवूया आपली, जेणेकरून मला संध्याकाळी सकाळी खाता, म्हणजे काय त्याला म्हणतात, नाश्ता करून जाता येईल. आता बघ की नाश्ता हा शब्दच विसरलोय, कारण भरपूर दिवस झाले मी नाश्ता करतच नव्हतो, असंच निघत होतो जॉबला आणि डायरेक्ट दुपारी लंच करत होतो. त्यामुळे हा नाश्ता हा शब्दच विसरलो होतो. परंतु हां, आता हे बोलतोय की खिचडी बनवायला ठेवूया, जेणेकरून आपण टिफिनसाठी आणि विथ नाश्ता करून जाऊ शकतो. जेणेकरून थोडंसं यार मला भूक लागतात आजकाल भरपूर, तर तेवढं मला भागता येईल त्यामुळे. आणि का तळेगाव महाग आहे, का एवढं महाग, म्हणजे बॅचलर मुलासाठी कसं महाग आहे, हे सर्व मी सांगतो.
पहिलं झाडू घेतो आणि झाडू घेतल्यानंतर लादी पुसण्याच्या आधी आपण खिचडी एका साईडला ठेवून देऊया, जेणेकरून ते एका साईडला खिचडी पण होत राहील आणि एका साईडला आपली घरची कामं सुद्धा होत राहील. मित्रांनो, अशा प्रकारे आपण झाडू मारून घेतलेलं. तुम्ही गरमी बघू शकता, चेहऱ्याची हालत. चेहरा खूप ऑइली झालेला आहे. कारण का तर घामाघूम झालेला आहे, कारण फॅन बंद करून आपण झाडू घेतलेला होता. आता तुम्ही घर बघू शकता, एकदम क्लीन झालेलं आहे. बाय द वे मग घर एकदम क्लीन झालेलं, पण इथे खरं तर लादी दररोज पुसावी लागते, कारण धूळ माती भरपूर येते घरामध्ये. समोर मैदान आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं, आणि ह्या एरियामध्ये वारा खूप वाहतो, त्यामुळे लादी दररोज पुसावी लागते. आता मी लादी एका साईडला पुसतो, पण त्याआधी मी जसं म्हटलंय की एका साईडला आपल्याला खिचडी बनवायला ठेवायची आहे, तर एका साईडला आपण खिचडी बनवायला ठेवूया आणि मग एका साईडला आपण लादी पुसून घेऊया. मित्रांनो, आता लादी पुसायची होती, पण तू लादी आता स्किप करावी लागणार पुसायची, कारण पाणी आलेलं होतं. ते पाणी गेलेलं, म्हणजे मला एक्झॅक्ट पाण्याचा टायमिंग माहिती नाही की कधी पाणी येतं आणि कधी पाणी जातं. मे बी 8 वाजता पाणी येतं आणि 9 वाजेपर्यंत पाणी निघून जातं. आता काय टायमिंग झाला मी एकदा बघून घेतो, एकच मिनिट. आता झालेला आहे टायमिंग 9:45 झालंय, म्हणजे 9:30 पर्यंत पाणी निघून जातं मे बी. तर आता पाणी गेलेलं आहे, तर आणि आता जर लादी पुसेन तर मे बी मला ते नंतर थोडंसं प्रॉब्लेम होईल, कारण मी 2च बालड्या आहेत, 2च बालडी कॅरी करतो. माझ्याकडे 2च बालड्या आहेत, त्यामुळे 2 बालड्या मी भरून ठेवलेल्या आहेत. आणि बाहेर तसं पाणी वापरायचं आहे, पण मी ते वापरत नाही. लादी आपण उद्या पुसूया, एवढं काही नाही, आपण स्वच्छच राहतो, त्यामुळे घर हे स्वच्छच आहे, एकटं राहत असतो त्यामुळे. पण आपण एका साईडला खिचडी बनवायला घेऊया, जेणेकरून टिफिन घेऊन जायला आपल्याला इझी पडेल. आणि जे महाग आहे ते, मी महाग काय आहे तळेगावमध्ये सर्वाईव्ह करण्यासाठी, ते मी तुम्हाला खिचडी बनवताना सांगतो. आपलं थोडंसं सामान संपलेलं होतं, जसं की तुम्हाला माहिती रेशनिंग वगैरे भरायचं आहे, पण मला टाइमच भेटत नाही. मला गुरुवारी सुट्टी आहे, तर गुरुवारी मे बी आपण बघूया, थोडंसं डीमार्ट वगैरे फिरायला जाऊया. सामान भरायचं होतं, तर मी हे मिरची पावडर आणि हळदी पावडर तुम्हाला माहिती आहे संपलेली होती, ती घेऊन आलेलो आहे. आणि मीठ घेऊन आलेलो आहे टाटा नमक. ते वालं जे मीठ आहे ते मी वेगळ्या कामासाठी वापरतो, म्हणजे ते जरासं एक इश्यू आहे, त्या इश्यूसाठीच मी ते मीठ वापरतो. आणि हे टाटा नमक जे आहे ते ॲक्च्युअल म्हणजे टाटा नमक हे ब्रँडेड आहे, तुम्हाला माहिती आहे ब्रँड आहे टाटा, आपल्या देशाचं नमक म्हणजे टाटा नमक, म्हणून मी टाटा मीठ घेऊन आलेलो आहे. आता हे सर्व ह्याच्यामध्ये टाकून घेतो, कारण आणखीन भरायचं तसं जर जिरा मोहरी वगैरे. तर मम्मीशी माझं बोलणं झालं होतं, माझ्या आईशी. तर आई म्हटली की तू ये मुंबईला, माझी आई मुंबईला राहते, तर आई म्हटली की मुंबईला ये, मुंबईला येऊन तुला कुकर वगैरे ते सगळं देते, जेणेकरून तुला जेवण बनवायला सोपं जाईल. तर मी जेव्हा मुंबईला जाईन तर कुकर वगैरे घेऊन येईन, तेव्हा कुकर जर घेऊन आलो तर मग घरातच भाजी वगैरे बनवत जाईल, जेणेकरून आणखीन छान जेवण बनेल. आता सध्याला आपण खिचडीच बनवतो, कारण आपल्याकडे लिमिटेड सोर्सेस आहेत, आणि त्या लिमिटेड सोर्सेसमुळे आपण फक्त आणि फक्त खिचडीच बनवतो. बाय द वे, आता मी हे सगळं ह्याच्यात काढून घेतो फटाफट. मित्रांनो, तुम्ही बघू शकता मसाले वगैरे मी काढून घेतलेले आहेत, म्हणजे आपलं तिखट मसाला झाला, हळदी झाली, आणि हे मीठ आहे. मीठला भांडं नाही आपल्याकडे ठेवायला, ते पण घ्यायचं आहे, तर मी तात्पुरतं ह्याच्यामध्येच काढलेलं आहे, मसाल्यांच्या भांड्यामध्येच मीठ काढलेलं आहे. आणि बाकीचं उर्वरित जे मीठ आहे ते आपण आपल्या ह्यावाल्या डब्यात ठेवणार आहोत. हा जो डब्बा आहे आपला, त्यावाल्या डब्यात ठेवणार आहोत. आता पटापट मी तांदूळ साफ करून घेतो, कारण भरपूर वेळ झालेला आहे. तांदूळ साफ करून फटाफट त्याला खिचडी बनवायला एका साईडला ठेवून देतो, म्हणजे जॉबला जाऊपर्यंतच्या आधी खिचडी आपली बनून जाईल.
बाय द वे बघा, ही मटकी आपली त्या दिवशी आणलेली, म्हणजे एक दिवस झाला असेल या मटकीला, तर ह्या मटकीला सुद्धा या खिचडीमध्ये टाकूया आपण. आणि मित्रांनो, मी बोलत होतो तळेगाव हे फार महाग आहे. महाग ह्याच्यासाठी आहे की इथे जेवण भरपूर महाग आहे. म्हणजे तुम्ही जर एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला जाल, तर तिथे जे जेवण आहे ते ऑलमोस्ट 100च्या खाली तर काहीच भेटत नाही इथे. 100 पासून तर स्टार्टिंग आहे, ते पण एकदम नॉर्मल हॉटेल. आणि जर तुम्ही चांगल्या हॉटेलमध्ये गेलात, तर मग तर झालं 200 रुपयापासून तर थाळी सुरू आहे. आणि दररोज आपण एवढा एक्सपेन्स नाही खर्च करू शकत, दररोज एवढं जेवणासाठी आपण नाही खर्च करू शकत. आपण कमवायला आलेलो आहोत तळेगावासाठी, तळेगावमध्ये आपण खर्च करण्यासाठी नाही आलेलो आहोत. आणि माझ्यावरती तर जिम्मेदारी आहे घरच्यांची. मला म्हणजे मी माझं भागवून, मी घरच्यांचं भागवून माझं भागवतो ऍक्च्युअल मध्ये. त्यामुळे एवढा एक्सपेन्सेस जो आहे तो आपण खर्च बिलकुल नाही करू शकत, जे की तळेगावमध्ये आहे. म्हणजे 200 रुपयाला थाळी. काल म्हणजे जेवणासाठी 400 रुपये गेलेले आहेत. म्हणजे मला स्वतःला शॉक झाला. आणि खरं तर बोलू तर आपण मिडल क्लासमधले आहोत. 400 रुपये हे भरपूर जाण्यासाठी काहीच नाहीये, परंतु माझ्यासाठी 400 रुपये भरपूर मोठी गोष्ट आहे. माझ्या एका दिवसाची सॅलरी आहे 400 रुपये. म्हणजे जर बघायला गेलो तर एक दिवसाची माझी सॅलरी 400 रुपये. तर काल मला खूप खूप पश्चाताप झाला त्या गोष्टीचा, की आपले एवढे पैसे गेले. आता तुम्ही मुलांनी अरे एवढे 400 आणि 500 रुपयाने काय होतं, भरपूर काय होतं. आणि तसं पण माझा हा महिना फार टाईट गेलेला आहे. टाईट याच्यासाठी की आपण शिफ्टिंग केलं. शिफ्टिंग नंतर मी इथे जे डिपॉझिट ऑलरेडी मी दिलेलं आहे या रूम मालकीनीला, 10,000 रुपये. त्याच्यानंतर आपलं ट्रान्सपोर्टेशन, गाडीचा जो खर्च होता, आपलं जे घराचं सामान वगैरे लोडिंग अनलोडिंग वगैरे करण्यामध्ये, त्याच्यामध्ये थोडासा पैसा गेला. तर ते सगळं करून माझे ऑलमोस्ट नाही नाही म्हटले तरी ह्या महिन्यात 15,000 रुपये गेलेले आहेत. मग एवढं एक्सपेन्स झाल्यानंतर मग आपल्याकडे उरणारच काय, असं झालं होतं. तरी जे काही जेमतेम उरलेलं आहे ते जेमतेम मी जसं तसं वापरत आहे. आणि माझे मित्रमैत्रिणी देखील मला फार सपोर्ट करतात. म्हणजे माझी आई मला फार सपोर्ट करते. ती सपोर्ट करते म्हणून आज हे म्हणजे तळेगावमध्ये स्ट्रगल होतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला मित्रमैत्रिणी आहेत ते पण सपोर्ट करतात छान प्रकारे. म्हणूनच माझं तळेगावमध्ये स्ट्रगल चालू आहे. नाहीतर मग मे बी तळेगाव खूप महाग पडतंय मला. कारण पिंपळे सौदागरला, जिकडे मी पिंपळे गुरवला जिथे मी राहत होतो, ते एवढं एक्सपेन्सिव्ह नव्हतं तिकडे. तिथे एवढी महागाई नव्हती जेवढी महागाई इथे आहे. म्हणजे खूप महाग आहे इथे जेवायला. मी खरंच जेवायला जर बाहेर गेलो ना, तर एवढं महाग हॉटेल आहेत. जे चपाती आहे ती चपाती म्हणजे इथे 15 रुपयाला आहे. पिंपळे गुरवला 7 रुपयाला चपाती होती. इथे एक चपाती 15 रुपयाला आहे. म्हणजे एवढं महाग आहे. विचार करू शकता, 7 रुपये कुठे आणि 15 रुपये कुठे फरक आहे. आता तुम्ही म्हणाल हे सगळे भाव सिलेंडर्समुळे वाढलेत, सिलेंडर नाहीये तर त्याच्यामुळे भाव वाढलेत. नाही, तसं नाहीये. पिंपळे गुरवला चपाती 5 रुपयाला होती, ती नंतर सिलेंडर वाढल्यानंतर 7 रुपयाला झाली आहे. आणि इथे ऑलरेडी आधीपासूनच 15 रुपये आहे पर पीस चपाती. आता तुम्ही म्हणाल क्वालिटीमध्ये फरक असेल, क्वालिटीमध्ये सुद्धा फरक नाही आहे. तिथे सुद्धा बगैर तेलाची चपाती होती, ही सुद्धा बगैर तेलाची चपाती आहे. फरक आहे की काय माहिती तळेगाव हे फार एवढं महाग का आहे, हे मला पण स्वतःला अजूनपर्यंत कळालेलं नाही आहे की तळेगाव एवढं महाग का आहे. पण हा, तळेगाव हे फार एक्सपेन्सिव्ह आहे. आता तुम्हाला माहिती आहे या घराचं रेंट जे आहे ते मी आधीच्या ज्या घरात राहत होतो त्या घराच्या रेंट सिमिलरच आहे. आता तुम्ही म्हणाल की तळेगावचं घर एवढं का महाग आहे. कारण तुम्ही पिंपळे गुरवचं घर बघाल किंवा पिंपळे गुरवची जी फॅकल्टी बघाल, आजूबाजूला मेट्रो आहे, स्टेशन्स आहे, व कनेक्टिव्हिटी छान आहे त्या शहराची. जेव्हा की तळेगावमध्ये तुम्हाला ओला उबेर सुद्धा चालत नाही. गुरवमध्ये किंवा पिंपळे सौदागरमध्ये जाल तर ओला उबेर चालते. तर असं कनेक्टिव्हिटी खूप छान आहे. पण म्हणून तिथे रेंट असणं हे लाजमी आहे तेवढं. परंतु इथे इथे तसं नाही आहे. इथे रेंट जास्त आहे पण कनेक्टिव्हिटी बघायला गेलं तर कनेक्टिव्हिटी एवढी नाही आहे. त्यामुळे मी जे लोक असे तळेगावला कमवण्यासाठी येतात माझ्यासारखे, त्यांना मी बोलू इच्छितो की तळेगाव हे फार एक्सपेन्सिव्ह आहे, फार एक्सपेन्सिव्ह. म्हणून येत असाल तर विचार करूनच या.
जर तुमचं चांगलं पेमेंट असेल, जर तुमचं चांगलं म्हणजे तुम्ही चांगलं पेमेंट वगैरे कमवतात तरच तळेगावला या, नाहीतर तळेगावला येऊ नका. आणि जरी तळेगावला आलात तर मग असं स्वतःचं जेवण स्वतः बनवा, मगच जाऊन तळेगाव, हे परवडेल तुम्हाला, नाहीतर तळेगाव हे परवडणार नाही. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत आपल्या किचन सेक्शनला. इथे तुम्ही तांदूळ बघू शकता. तांदूळ आपल्याला धुवायचे आहेत. आता तांदूळ धुतो, आणि तांदूळ धुता धुता काही स्टोरी सुद्धा तुम्हाला शेअर करायच्या आहेत. त्या स्टोरी सुद्धा बोलतो. थांबा एकच मिनिट. मित्रांनो, लहानपणी आई म्हणायची मला, की म्हणजे मी आईला खूप जिद्द करायचो. कधी पण कुठे फिरायला घेऊन गेली की हे घेऊन दे, ते घेऊन दे, असं करून दे, तसं करून दे. अशी आई मला फार, म्हणजे मी असं फार आईला जिद्द करायचो. तर त्यावेळेला मला आई एक गोष्ट बोलायची की तू जे जिद्द करतोस ना, तू जेव्हा कमवशील आणि तू जेव्हा संसार करशील, किंवा तू जेव्हा स्वतःचं बनवून स्वतः खाशील, तेव्हा तुला कळेल की महागाई काय चालू आहे, कशा प्रकारे मी घर चालवत आहे, आणि कशा प्रकारे आटे दाल का भाव काय चालू आहे, काय परिस्थिती आहे, हे तुला मोठं झाल्यावर नक्कीच कळेल. जे रियालिटी, म्हणजे थोडक्यात जी रियालिटी होती, ती माझी मम्मी मला म्हणायची की तुला जे चालू आहे सिच्युएशन, महागाई, ती तुला नक्कीच, तुझ्या मोठा होशील आणि तू जेव्हा स्वतःच्या कमाईने स्वतःचं खायला चालू करशील ना, तेव्हा नक्कीच तुला ती गोष्ट कळेल. आणि बोलायचं तात्पर्य असं झालं की लिटरली आता मला कळतं की महागाई म्हणजे किती महागाई आहे, आणि कशा प्रकारे माझी आई एवढं सगळं घर मॅनेज करत असेल, किंवा एवढ्या भाऊ बहिणींना आम्हाला सर्वांना शिक्षण देऊन तिने घर चालवलं, आम्हाला मोठं केलं. तर ते कळतं आता की कशा प्रकारे महागाई आहे आणि कशा प्रकारे सिच्युएशन्स आहे. हे मला पिंपळ सौदागरला होतं तेव्हा नव्हतं कळत होतं. म्हणजे पिंपळे गुरवला जेव्हा होतो ना, तेव्हा मला हे नव्हतं कळत होतं. कारण का तर तिथे मी एवढा विचार करत नव्हतो. तिथे एवढं महागच नव्हतं, जिकडे मी मेस लावलेली होती ते पण एवढं महाग नव्हतं. आणि बाहेर काही पण आपण खाऊ शकत होतो. तिकडे हॉटेल्स वगैरेचे रेट एवढे जास्त नव्हते. मे बी जास्त जरी असेल तरी मी मॅनेज होत होतो तिकडे. हा महिनाच फक्त मला एवढं जड गेलं, कारण मी, पहिली गोष्ट तर मी एकतर ट्रान्सफर झालो. दुसरी गोष्ट म्हणजे जे माझी सॅलरी होती ती पूर्ण शिफ्टिंगमध्ये संपली. आणि शिफ्टिंगमध्ये त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टेशन्समध्ये गाडीचा खर्च, त्या सर्वांमध्ये माझे जे पैसे संपले. आता तर तुम्ही विचार करा, आज तारीख आहे काहीतरी 20 तारीख आहे, आणि अजून पूर्ण महिना संपायचा बाकी आहे. 10 दिवस आहेत अजून महिना संपायला, आणि सॅलरी व्हायला तर अजून 6 दिवस बाकी आहेत, म्हणजे ऑलमोस्ट 16 दिवस बाकी आहेत. आणि 16 दिवसांमध्ये सर्वाईव्ह करायचं आहे. जे पैसे माझ्याकडे बँकेत उरलेले आहेत, जे मी बघतोय त्याने सर्वाईव्ह करायचं आहे. आणि मला इम्पॉसिबल वाटतंय, परंतु पॉसिबल आहे, कारण माझे घरचे आहेत, मला हेल्प करणारे माझी मित्रमंडळी आहेत. मी त्यांच्यावर डिपेंड नाही आहे, जस्ट सांगतोय कारण त्यांना माझी रिॲलिटी माहीत आहे. तर आहेत सपोर्टिव्ह लोक मला, परंतु जर स्वतःवरती जर मी असतो एकटा डिपेंड होणारा, तर मे बी मला जो हा महिना जड गेलाय तो मला जमला नसता. मी बोडे बिस्तर पॅक करून गावाला निघून गेलो, गावाला बोलतो आपलं मम्मीकडे निघून गेलो असतो, मुंबईला. तर हा महिना थोडासा स्ट्रगलिंग गेलेला आहे, आणि हा महिना खूप जड गेलेला आहे माझ्यासाठी. त्यामुळे मला ह्या महिन्यात माझ्या आईचे जे डायलॉग्स होते, की जेव्हा स्वतः कमवशील तेव्हा तुला माहीत पडेल की काय महागाई आहे, काय कसं बाहेर मी मॅनेज करते, किंवा कशा प्रकारे घर मॅनेज करते, हे तू कमवशील तेव्हा कळेल. कारण मी तुम्हाला जसं सांगितलं की मी माझ्या आईकडे खूप जिद्द करायचो, हे घेऊन दे, ते घेऊन दे. लहान होतो त्यावेळेला, प्रत्येक मुलगा करतो तसं. तर त्यामुळे आता ते सर्व कळतंय की घरचे कसे मॅनेज करतात, घरचे कसे हँडल करतात, एवढ्या महागाईला कसे ते फेस करतात. आणि त्यामुळे ते आपल्याला म्हणत असतात की थोडंसं समजून चाल, घराची काय परिस्थिती वगैरे आहे, ते असं ते सांगत असतात आपल्याला. ते आत्ता कळालंय मला रिॲलिटी. म्हणजे तुम्ही म्हणाल की यार लेट कळालं, लेट नाही कळालं, कळालं तर आधी पण होतं. पण जेव्हा आत्ता माझ्यावरती थोडंसं जास्त प्रेशर पडलं ह्या महिन्यामध्ये, म्हणून मला ह्या महिन्यात थोडंसं रिअलाईज झालं की आपण जे लहानपणी करायचो आणि घरची सुद्धा हीच कंडिशन होती, तर त्यावेळेला माझ्या आईची काय हालत होत असेल की यार आपल्या मुलाला आपल्याला हे सुद्धा द्यायचं आहे, आणि आपण देऊ सुद्धा नाही शकत, कारण घरची परिस्थिती ही थोडीशी काटकसरीची होती. आणि हां, आता हे झालं घरचं, हे थोडंसं माझं झालं पर्सनल, की मला ह्या महिन्यात थोडंसं रिअलायझेशन झालं. परंतु आता
तळेगाव मधलं बोललो तर मागचे 3-4 एकच मिनिटं. हा, तळेगाव मधलं म्हटलं तर मागचे 3-4 दिवस मी बाहेर जेवतो आहे आणि मागचे 3-4 दिवस मी ₹130 वन साइड, म्हणजे रात्रीचं तर मी अधूनमधून बाहेर जेवतो. परंतु हो, मी मोस्ट ऑफ दिवसाचं बाहेर जेवत आहे आणि वन साइड ₹130 जातात, ₹130 लंच लंचचे जात आहेत माझे बाहेरचे, जे की फार एक्सपेन्सिव्ह आहे. काल माझे ₹400 गेले, जे की भरपूर जास्त एक्सपेन्सिव्ह आहे माझ्यासाठी. हां, पण हे आहे खरं आहे की तळेगाव फार महाग आहे. खूप, खूप महाग आहे तळेगाव. त्यामुळे जोही व्यक्ती इथे बॅचलर राहत असेल किंवा जोही व्यक्ती अ, तळेगावमध्ये शिफ्ट होत असेल जॉबसाठी किंवा जॉब त्याला तळेगावमध्ये भेटत असेल आणि तो बॅचलर असेल, कमवण्यासाठी इथून-तिथून खेडेगावातून कुठून तरी आला असणार, तर त्याला मी रिकमेंड करेन की तळेगाव राहण्यासाठी खूप छान आहे, शांत आहे. परंतु तो सर्व्हाइव्हच एकटा नाही करू शकत. एक तर त्याला मित्रांसोबत राहावं लागणार, म्हणजे 4-5 लोकांसोबत एकत्र मिळून रूम शेअरिंग करून राहावं लागणार. जर माझ्यासारखं एकटं राहायचं असेल तर मग घरातच जेवण बनवावं लागणार. मग जाऊन कुठेतरी तळेगाव हे परवडू शकतं. आपलं मटकी आणि तांदूळ हे धुवून झालेलं आहे. आता ह्याला आपण इंडक्शनवरती ठेवूया. त्याच्या आधी आपल्याला, तुम्हाला माहिती आहे मी तेल टाकत असतो कारण हे एकमेकांना चिटकत नाही. त्यामुळे ह्याच्यावरती आधी तेल टाकायचं. तेल टाकल्यानंतर आपले जे मसाले आहेत ते मसाले ह्याच्यावर टाकायचे. मी मसाले टेबलावरतीच विसरलोय, 2 मिनिटं घेऊन आलो. आणि हां, तुम्हाला ते मसाले टाकण्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट अजून म्हणतो की तळेगावमध्ये आता रेट वाढायला चालू झालेला आहे. म्हणजे मी जेव्हाही कुठेही जातो तेव्हा विचार करतो तिकडचं जमिनीचा भाव काय असेल किंवा तिथला रेट काय असेल जमिनीचा, फ्लॅटचा. तर तळेगावात हे डेव्हलप भरपूर होत चाललेलं आहे. खूप वेगाने तळेगाव डेव्हलप होत चाललेलं आहे. त्याच्यामुळे इथल्या रेटचा भाव सुद्धा आता वाढायला सुरू झालेला आहे. मी जेव्हा बघितलं, आता ऑलमोस्ट काहीतरी 20 टू 25, 30 लॅखपर्यंत इथे फ्लॅट भेटतो 1 BHK. म्हणजे ऑलमोस्ट महाग आहेच हे. तर मी ह्याच्यासाठी बघत असतो की फ्युचरमध्ये आपण इथे सेटल व्हावं किंवा कुठेही मी जातो तेव्हा मी विचार करतो एखादा फ्लॅट आपल्या इथे जर असला तर सेटल व्हावं आपण. त्यामुळे फक्त रेट काढला. तर तळेगावचा आता रेट हा फ्लॅटचा वाढत चाललेला आहे. तळेगाव हे डेव्हलप होत चाललेलं आहे आणि मी मे बी सिटीमध्ये राहतो वाटतं, कारण इथे भरपूर सारे मॉल्स आहे, थिएटर सुद्धा आहे या तळेगावचं स्वतःचं. ओके, तर आपण आपलं भांडं ठेवलेलं आहे. आपण आपली खिचडी ही बनवायला ठेवलेली आहे. खिचडी झाल्यानंतर ऑमलेट बनवणार आहे आणि ऑमलेट झाल्याच्या नंतर मग ते सर्व टिफिनमध्ये पॅक करणार आहे. आणि मे बी मी चपाती बाहेरून घेईन, जेणेकरून माझं जे खायचा खर्च आहे, जो बाहेर एक्सपेन्सेस जास्त होत आहे, तो कमी होत जाईल. आता तुम्हाला माहिती आहे मी सारखं काय एक्सपेन्सेस एक्सपेन्सेस म्हणतोय. जी लोक बॅचलर राहतात त्यांना सर्वांना माहिती आहे की त्यांची लोक किती काटकसरीने राहतात. आणि दुसरी गोष्ट, बॅचलर तर साईडला सोडा, महागाईच एवढी वाढलेली आहे की तुम्हाला माहिती आहे की बाहेर सारखं आपण नाही खाऊ शकत, हे नॉर्मल आहे. जोही व्यक्ती जॉब करतो किंवा घरातली प्रत्येक व्यक्तीला माहीत आहे की बाहेर दरवेळेस खाणं हे भरपूर एक्सपेन्सिव्ह आहे. दुसरी गोष्ट, हेल्थ इश्यूज आहेत. त्यामुळे मी एकतर हेल्थ इश्यूमुळे मी घरात बनवतो कारण मला ॲसिडिटी होते. पण दुसरी गोष्ट ही सुद्धा आहे की एक्सपेन्सिव्ह आहे भरपूर. आता माझा जो सॅलरी आहे, माझा जो पेमेंट आहे, तो मी अर्धा घरी पाठवत असतो. पहिला कधीही माझी सॅलरी सर्वात आधी झाली ना की मी पहिला घरचा विचार करतो. अर्धी सॅलरी घरी पाठवतो, अर्धी सॅलरी मी माझ्यासाठी ठेवत असतो, कारण आपल्याला सुद्धा काही वस्तू लागतात, जसं हे रेशनिंग झालं, खायचं प्यायच्या गोष्टी झाल्या, आपल्याला देखील लागतात. तर अर्धी सॅलरी मी घरी ठेवत असतो. तर मला बाहेर खाणं एक्सपेन्सिव्ह होणार, भरपूर महाग होणार, म्हणून मी इथे घरच्या घरी जेवण बनवत असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तळेगावला आलो तेव्हा माझं असं विचार होतं की आपण एका गावामध्ये चाललोय, एका छोट्या रुरल सिटीमध्ये चाललोय, तर मे बी तिथे स्वस्त असणार सगळं. परंतु हा भ्रम झाला. म्हणजे इथे आल्यानंतर मला कळालं की हे तर पिंपळे गुरव किंवा पिंपळे सौदागरपेक्षा महाग आहे. परंतु परंतु हो, जर आपण 2 वेळेचं घरीच जेवण बनवू तर हे स्वस्त आहे. कारण महाग इकडे फक्त खाणं पिणं आहे, जेवण इथे महाग आहे. बाकी सगळं इथे स्वस्त आहे, नॉर्मल आहे, शांत आहे. तळेगाव हे राहण्यासाठी अतिशय उत्तम आहे. ज्या वेळेला पुणे मे बी जर आपण मागे गेलो 2000च्या वेळेला, तर 2000ला पुण्याला एवढी गर्दी नव्हती. खूप शांत सिटी होती पुणे. आणि आता 2000ला पण नाही, थोडंसं आपण मागे गेलो
2015-2012ला पुण्यामध्ये एवढं काही गजबजलेलं नव्हतं. पुणे फार शांत सिटी होती. परंतु आता 2026ला पुण्यामध्ये प्रत्येक रोडवरती ट्रॅफिक जाम होतो. तसं तळेगावचं नाहीये. तळेगाव एकदम शांत सायलेंट सिटी आहे. अर्थात जर पुण्यासोबत कंपॅरिझन करायला गेलो तर पुणे हे 2026 मध्ये आहे गर्दीच्या मानाने, आणि तळेगाव जे आहे ते पुण्यासारखं 2012 मध्ये आहे गर्दीच्या ह्याच्याने. म्हणजे इथे शांतता वातावरण तुम्हाला भेटेल. जर कोणाला इथे शिफ्टिंग करायचं असेल किंवा कोणाला जर शांतता जागा पाहिजे असेल तर त्यांनी तळेगावला निश्चिंत राहायला यावं. खूप शांत आहे, खूप छान सिटी आहे आणि खूप छान लोक आहेत इथले. आता मित्रांनो, बघा 1400 वरती उखळी यायला लागलेली आहे. तुम्हाला माहिती, याला कमी करावं लागतं, नाही ते टोपाच्या बाहेर येतं. आता मी याला 100 वरती ठेवलेलं आहे. आता माझ्याकडे एवढं वेळ नाहीये की मी याच्यावरती लक्ष ठेवत राहणार. त्यामुळे याला 100 वरती ठेवून मी याला असं सोडून देणार आहे. हे स्वतःहूनच उखळणार आणि स्वतःहूनच शिजणार. 10-15 मिनिटांनी मी एकदा चेक करायला येईन याला, आणि चेक करायला आल्यानंतर मग 5 मिनिटासाठी प्लेट ह्याच्यावरती ठेवणं. तुम्हाला माहिती आहे, जसं की मी तुम्हाला सांगतो की तांदूळ हे बाहेरून लवकर शिजतात, आतमधून कच्चे राहतात. त्याच्यामुळे मी 5 मिनिटासाठी 15 मिनिटानंतर प्लेट ठेवून याच्यावरती आपली खिचडी ही तयार झालेली आहे. त्याला मी साईडला ठेवलेलं आहे आणि एका साईडला मी ऑमलेट हे बनवायला ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता ऑमलेट हे खूप छान बनते बाय द वे. एकदा ते शिजलं की मग आपण त्याला पलटी करून घेऊया. मित्रांनो, आता आपण इंडक्शन बंद केलेलं आहे कारण आता आपलं ऑमलेट झालेलं आहे. ते आता ऑलमोस्ट एवढी हीट आहे की ती दुसरी साईड ऑटोमॅटिक शिजून जाईल. त्याच्यासाठी आपल्याला इंडक्शन चालू ठेवायची गरज नाही आहे. आता मी फटाफट टिफिन माझं पॅक करून घेतो आणि टिफिन पॅक करून झाल्यानंतर जॉबची तयारी करायला घेतो, कारण आता ऑलमोस्ट 12:30 झालेले आहेत. आपल्याला लगेच आपलं जे सेकंड शिफ्ट आहे त्यासाठी जॉबला आपल्याला निघायचं आहे. त्याच्यामुळे आता मी फटाफट माझं टिफिन पॅक करून घेतो. मित्रांनो, आता आपण टिफिन रेडी करत आहोत, टिफिन भरत आहोत. आपलं ऑमलेट हे रेडी आहे, तर त्याला पहिलं आधी खालच्या टिफिनमध्ये टाकून घेऊया. एकच मिनिट दाखवतो तुम्हाला. हे आपलं ऑमलेट आहे, त्याला मी पटापट खालच्या टिफिनमध्ये टाकून घेतो. हे बघा असं, म्हणजे खूप दिवसानंतर मी माझं स्वतःचा टिफिन बनवलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण खिचडी जी बनवलेली आहे ती खिचडी बाहेर खूप सुटसुटीत होते आपली, खूप छान होते. बघा तुम्हाला दाखवतो, गरम आहे भरपूर. बघा खिचडी कशी झाली आहे, ती खूप छान आणि उत्कृष्ट झालेली आहे. त्याला मी माझ्या टिफिनमध्ये भरून घेतो पटापट. हे बघा टिफिनमध्ये भरून घेतलेली आहे खिचडी. खिचडी खूप छान आहे, त्याला थंड होऊन देऊया. थंड झाल्यानंतर टिफिन पॅक करूया, नाहीतर मग ती जी खिचडी आहे ती चिकट होऊन जाते. दुसरा पण टिफिन पॅक करून घ्या. 2 टिफिन आपण खिचडी घेऊया. तर हे बघा मित्रांनो, आपण 2 टिफिन खिचडी आणि एक ऑमलेट पॅक केलेला आहे. आता मी हे ही जी खिचडी आहे ह्याला थंड होऊन देतो थोडा वेळ. आणि हा जो डब्बा आहे जो रिकामी ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी शेजवान चटणी टाकतो, कारण मी बाहेरून चपाती घेऊन जाणार आहे. तर बाहेरून चपाती सोबत खाण्यासाठी शेजवान चटणी घेऊन जातो याच्यात. ही आहे शेजवान चटणी. अशा प्रकारे आपलं टिफिन हे झालेलं आहे. फक्त याला थंड होऊन द्या, थोडा वेळ थंड होईल, त्याच्यानंतर मग आपण आपलं टिफिन पॅक करूया. तत्पूर्वी इथे थोडीशी खिचडी उरलेली आहे. ती खिचडी मी माझ्यासाठी एक्स्ट्रा बनवलेली होती, जेणेकरून मी नाश्ता देखील करून जावं. जसं आपलं बोलणं झालं होतं की मी एवढं जेवण बनवेल की टिफिन सुद्धा पॅक होईल आणि आपला नाश्ता सुद्धा होईल. तर नाश्ता करून घेतो मित्रांनो. खिचडीमध्ये मीठ एकदम परफेक्ट झालेलं आहे, एकदम परफेक्ट. म्हणजे मे बी माझ्या हातात किंवा माझा अंदाज एकदम परफेक्ट बसतो. खिचडीमध्ये एकदम मीठ एकदम परफेक्ट झालेलं आहे कारण. आणि खिचडी जी सुटसुटीत झाली आहे, खूपच छान. मित्रांनो, आता माझी अंघोळ झालेली आहे. आता जॉबची तयारी करायची आहे, फटाफट तयार व्हायचं आहे. तुम्ही पटापट तयार होतो, कारण परत लेट नको व्हायला. काल आपल्याला लेट झालं होतं तुम्हाला माहीत आहे. तर कालसारखं आपल्याला लेट नको व्हायला म्हणून फटाफट तयारी करतो आणि जॉबसाठी निघतो. तुम्हाला भेटेन मी आता रात्री. आत्तापर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर
म्हणजे हे नॉर्मल व्हिडिओज आहेत, ह्याच्यामध्ये काही तुम्हाला वाढवून चढवून बोललं जाणार नाही, किंवा हे नॉर्मल लाईफ रुटीन व्हिडिओ आहेत. तर यामध्ये जास्त काही एक्सपेक्टेशन्स सुद्धा ठेवू नका की ह्याच्यामध्ये काहीतरी तुम्हाला असं म्हणजे भरपूरच छान पाहायला भेटेल. एक नॉर्मल व्हिडिओ आहे, एक नॉर्मल ब्लॉगिंग आहे, ज्याला तुम्ही घरच्यांसोबत बसून बघू शकता, ज्याच्यामधून काहीतरी शिकण्यासारखं सुद्धा भेटू शकतं मे बी. तर हे एक नॉर्मल व्हिडिओज आहेत. जर आय होप तुम्हाला माझे हे व्हिडिओज डेली रुटीन व्हिडिओज किंवा डेली ब्लॉगिंग व्हिडिओज आवडत असतील, तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि त्यासोबतच इतर व्हिडिओज सुद्धा आहेत चॅनलवरती अवेलेबल, ते सुद्धा पाहायचं आहे आणि त्याला सुद्धा तुम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणात प्रेम द्यायचं आहे. फटाफट तयार होतो आणि निघतो मी मित्रांनो जॉबला, नाही तर आपल्याला लेट होईल आणि लेट झाल्यानंतर मग हे इम्प्रेशन, बॅड इम्प्रेशन पडतं. तुम्हाला माहिती आहे सध्या तरी आपण पॉझिटिव्हमध्ये चालत आहोत, उगाच आपल्याला नेगेटिव्हमध्ये नाही जायचं आहे. तर त्यामुळे पटापट जॉबची तयारी करतो आणि जॉबला निघतो. मी तुम्हाला भेटतो रात्री. बाय. नमस्कार मित्रांनो आणि गुड नाईट मित्रांनो. आता तुम्ही म्हणा अचानक ब्लॉगच्या मध्ये गुड नाईट कसं काय आलं, तर गुड नाईट ह्याच्यासाठी, हे बघा आता किती वाजलेत बघा तुम्हीच, किती वाजलेत, 12 वाजलेत रात्रीचे. आणि मी जस्ट आत्ता घरी आलो, चेंज केलं फक्त. अजूनपर्यंत तुम्हाला दाखवतो बघा, बिछाना सुद्धा नाही टाकलेला आहे, चेंज केलं फक्त. आणि एवढा लेट कसं काय ते एवढा लेट याच्यासाठी की मी आत्ता जस्ट जॉबवरून सुटलेलो आहे. म्हणजे जॉबवरून काहीतरी 11:30 वाजता सुटलो आणि एवढं लेट सुटल्यानंतर मी म्हटलं आता जेवण कधी बनवणार आणि कधी खाणार वगैरे. तर मग मी बाहेर लंच करून आलो, त्याच्यामध्ये 12 वाजले, 11:55 झालेली आहेत. आणि तुम्ही म्हणाल नाही काहीतरी खोटं बोलतो किंवा खोटं काहीतरी बनवतो, तर थांबा तुम्हाला बाहेरचं देखील दृश्य दाखवतो. तर मित्रांनो तुम्ही बघितलं आता एक्झॅक्ट किती वाजले, ते रात्रीचे 12 वाजलेले आहेत. आणि तुम्हाला मी बाहेरचे देखील दृश्य दाखवलं. एक कुत्रा नाहीये बाहेर, म्हणजे एक व्यक्ती देखील नाहीये बाहेर. हे बघा एकदम परफेक्ट 12 वाजलेत. म्हणजे मला सांगायचं हे आहे की डे वनचा तुम्हाला मी ब्लॉग दाखवला. डे वनच्या ब्लॉगमध्ये जर तुम्ही पाहाल तर त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की आपल्याला टायमिंगचा काही फिक्स नाही आहे. कधी रात्रीचे 10 होतात, 10 तर क्वचितच होतात, कधी रात्रीचे 10:30 होतात, कधी 11 होतात, कधी कधी 11:30, कधी कधी 12 होतात. तर हा तो वेळ आहे, 12 वाजलेले आहेत. कारण आपण B2C लाईनमध्ये काम करतो, बिझनेस टू कस्टमर. आणि जेव्हा या लाईनमध्ये जोही व्यक्ती काम करतो त्याला माहीत आहे की टाईम हा त्या व्यक्तीकडे कधीच नसतो. कारण का, तर कस्टमर हे कधीही येऊ शकतात किंवा कस्टमरला कधीही सर्व्हिस द्यावी लागू शकते, त्यामध्ये टायमिंग नसतं. टायमिंग कधीच B2C नसतं. हां, जॉबला जायचा टायमिंग फिक्स असतो, घरी यायचा टायमिंग कधीच फिक्स नसतो. त्यामुळे मी म्हणतो की माझे जे 2 अकाउंट्स आहेत ते किती मी मेहनतीने किंवा किती मी कष्टाने त्याला हे करत असेल. एक मिनटं मी बिछाना टाकता बोलतो, जेणेकरून माझा टाईम देखील वाचेल. हो, तर मी हेच म्हणत होतो की टायमिंगचं काय फिक्स नाही आहे मित्रांनो. कारण टायमिंग म्हणजे कधी पण सुटू शकतो, कधी पण काही येऊ शकतं. आणि त्याचमुळे B2C ही लाईन थोडीशी लोकं ही या लाईनीपासून लांब पडतात. कारण कस्टमर आहे, कस्टमर कधीही येऊ शकतो आणि आपल्याला कस्टमरला कधीही सर्व्हिस द्यावी लागू शकते. पण मला मेन हे बोलायचं नाही आहे, मला मेन हे बोलायचं आहे की तुम्ही बघत आहात की कशा पद्धतीने मी माझं 2 चॅनल अकाउंट मॅनेज करत आहे. आता मी विचार करतो जो मी प्रणय जो पॉलिटिकल रिलेटेड चॅनल आहे त्याला लवकरात लवकर चालू करायचा. थर्सडेला मला सुट्टी आहे गुरुवारी, तर मी विचार करतो गुरुवारी त्या चॅनलला चालू करायचं. कारण गुरुवारी माझ्याकडे टाईम पण असेल आणि गुरुवारी मी म्हणजे टाईम असल्या कारणामुळे गुरुवारी मी टॉपिक्ससुद्धा मांडू शकतो. आता पॉलिटिक्समध्ये माझं थोडंसं दुर्लक्ष झालेलं आहे, पॉलिटिक्समध्ये माझं जरासं लक्ष नाही आहे. त्यामुळे गुरुवारपर्यंत मला अभ्यास करायला वेळ भेटेल आणि गुरुवारपर्यंत अभ्यास केल्यानंतर मी तुमच्यासोबत त्या टॉपिकवरती गुरुवारी बोलू शकतो. तेच म्हणतो आहे की 2 चॅनल हँडल करणं 24 तासामध्ये, वरतून स्वतःला देखील स्वतःची झोप देखील पूर्ण करायची आहे, जॉब देखील मॅनेज करायचा आहे आणि आपले 2 अकाउंटसुद्धा मॅनेज करायचे आहेत. खरं तर 3 अकाउंट आहेत, एक इंस्टाग्राम आहे, दुसरं आपलं यूट्यूबचे 2 अकाउंट आहेत.
हे सर्व मॅनेज कशा पद्धतीने करतो, कसं करतो हे तुम्हाला आज मे बी कळालं असावं. कारण रात्रीचे वाजलेले आहेत 12:05 आणि अशा पद्धतीने मी माझं टाईम मॅनेजमेंट करत असतो. ज्याला करायचं असतं आयुष्यामध्ये पुढे जायचं असतं तो व्यक्ती करतो. ज्याला आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त म्हणतात ना की चॅलेंजेस जो फेस करत नाही तो पाठी राहतो, आणि जो चॅलेंजेस फेस करतो त्या व्यक्तीला शिखरावरती जाण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. आणि मी त्या कॉन्फिडन्सने काम करतो की आज भले माझे दिवस थोडेसे खडतळ आहेत, परंतु येस, फ्युचर हा माझा ब्राईट आहे आणि त्या वेमध्ये मी काम करत असतो. मित्रांनो, आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असावा. अपेक्षा करतो, मला माहिती आहे मी थोडेसे साधे व्हिडिओज बनवतो आहे. लोकांना भरपूर काही इंटरेस्टिंग वगैरे बघायला आवडतं, परंतु आपण इंटरेस्टिंग बनवत नाही, एकदम साधे व्हिडिओज असतात. परंतु हो, हे साधेपणा आयुष्य जगायचं शिकवत असतं. इंटरेस्टिंग तर आयुष्यात करण्यासारखं भरपूर काही काय आहे, परंतु साधेपणा हा आयुष्यामध्ये आपल्याला नेहमी मातीशी जोडून ठेवत असतो. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकनला ऑलवरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला जेव्हाही मी व्हिडिओज टाकेन, जेव्हाही मी ब्लॉग्स बनवेल तेव्हा सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत येतील, तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आशा करतो तुम्हाला हा साधा ब्लॉग आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटतो उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट.